माध्यमावर कारवाई करणार, हे बरोबर नाही। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा शेती पिकांच्या पाठोपाठ फुलशेतीलाही मोठा फटका बसला। धाराशिवमधले जरबेरा उत्पादक या युद्धामुळे अडचणीत आलेत। युद्ध परिस्थितीमुळे जरबेराच्या फुलांची मागणी घटली, सोबतच फुलांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लॅस्टिकची किंमतही वाढली। त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाला। केलेला खर्च देखील निघणार नसल्यानं जरबेरा उत्पादक देखील आर्थिक संकटात सापडले आहेत। युद्धाच्या संकटाची मध्ये भर पडलेली आहे। जो लागणारा त्याला खर्च आहे, प्लास्टिक आहे, त्याचं बॉक्स आहेत, त्याच्यात सुद्धा एक दुपटीनं वाढ झाल्यासारखं झाली। 140 रुपये किलोला भेटणारी कॅरी बॅग 220 ते 250 रुपये किलो जागेवर म्हणायला लागले। त्याच्यामुळे उत्पादन खर्चात बी वाढ झाली आणि येणारा जी इन्कम आहे त्याच्यात काय वाढ नाही, त्याच्यात उलट मायनस झाले। मागणी कमी झाली आणि जी मागणी आहे त्याला पण भरपूर भाव भेटत नाही। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर, विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील कलिंगड उत्पादकांवर देखील दिसून आला। दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परदेशात, विशेषतः आखाती देशांमध्ये कलिंगडाची निर्यात होते। मात्र सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्यात पूर्णपणे ठप्प आहे। जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये, विशेषतः दाभडी परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कलिंगडाची लागवड केली खरी, यंदा उत्पादनही चांगलं आलं तरी बाजारपेठ बंद पडल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलंय। आज ही टरबुजाचा प्लॉट आमचा 3 एकर 3.5 एकर जवळपास आहे। तर तिथं आम्ही आज 3-3.5 लाख रुपये खर्च केला आहे। तर जवळपास आम्हाला उत्पन्नाची अपेक्षा जर 6 लाखापर्यंत तरी आहे। युद्ध चालू असल्यामुळं माल ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामुळे व्यापारी घ्यायला तयार नाहीत। काय भाव मिळते? भाव आता 5-6 रुपये मागतात व्यापारी। जवळपास 5 रुपये 6 रुपये म्हणलं तर आमचा खर्च बी निघणं मुश्किल आहे ना, कारण की 5 रुपये 6 रुपये तर टिकवायला खर्च लागते तेवढा टरबुजाला। महाराष्ट्रामध्ये हळदीचं सर्वाधिक उत्पादन हिंगोली जिल्ह्यात होतं। ही हळद मोठ्या प्रमाणात आखाती देशात निर्यात केली जाते, पण आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे हळदीची निर्यात पूर्णपणे बंद आहे। परिणामी हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळदीचे भाव प्रति क्विंटल 2000 रुपयांनी घसरले आहेत। सर्वात मोठा विषय झालेला आहे की युद्धामुळे माल हे एक्सपोर्ट होत नाहीये। कंटेनरच्या कंटेनर उभे आहेत आणि आता सीझन चालू झाले, शेतकऱ्याचा माल येणं झाले, तर आता शेतकऱ्याचा माल येणं चालू झाले 2000 रुपयाचा भाव घसरला। घसरायचं कारण हे आहे की आता जर माल घेतला तर विकायचा कुठं? बरं, आता जर आम्ही किती स्टॉक ठेवणार, ठेवून आम्ही किती हे करू शकतो? ठेवायची आमची कॅपॅसिटी नाही। जर बाहेरच जर माल गेला नाही तर आम्ही पैशाची अडचण, पैसे किती लावणार, गुंतवणूक करून ठेवावं लागणार, गुंतवणूक किती। सगळ्यात मोठी अडचण ही